नमस्कार. मी विष्णू राजेंद्र राणे, ग्रामपंचायत सदस्य, पिंपळगाव खुर्द व शिवसेना युवासेना भुसावळ तालुका अध्यक्ष. बातमी बनवण्याचे कारण असे, काल संध्याकाळी सुमारे 7 ते 8 वाजता मी लग्नावरून आलो. मी फुलगावला लग्नाला गेलेलो होतो. तिथून परत येत असताना माझ्या गावातील ग्रामपंचायतवरती ध्वज फडकत सुद्धा होता. काल 1 मे होती, कामगार दिवस होता आणि कामगार दिनानिमित्त 1 मे निमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीवरती, प्रत्येक सरकारी स्तरावरती आपण ध्वजारोहण करत असतो, राष्ट्रगीत करत असतो. तेच आमच्या गावाला ग्रामपंचायतला सुद्धा झालेलं होतं. परंतु संध्याकाळी त्याचा टाईम असतो 5-5:30चा काहीतरी ध्वज उतरवण्याचा. तर 8:30, 9, 9:15 होऊन गेले होते, तरी सुद्धा आमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये हा ध्वज उतरवला गेला नव्हता. हा निष्काळजीपणा नेमका कोणाचा? तर मी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कॉल केला, ग्रामसेवकांना, सचिन पाटील म्हणून. तर त्यांनी सांगितलं, बा मी शिपायांना सांगितलेलं होतं माझी तब्येत खराब आहे, तर मी हॉस्पिटलला ॲडमिट आहे. ठीक आहे, ॲडमिट आहे. तर मी त्यांना लगेच त्यांचा फोन ठेवला मी आणि शिपायांना कॉल केला. म्हटलं, दादा झेंडा का उतरवला नाही? शिपाई म्हणाले, मी लग्नाला आहे. शिपाई लग्नाला आहे, ग्रामसेवक हॉस्पिटलला ॲडमिट आहे, मग उरलं कोण? सरपंच बेपत्ता, सरपंच गावातच नव्हते. माझे तर असं म्हणणं आहे की बा आम्ही आता मी सदस्य आहे, ते किती वेळा ऑफिसला येतात, बरेचसा टाईम ते बाहेर असतात. ऑफिसला ते असतात सुद्धा नाही, त्यांचं ऑफिसमध्ये लक्ष सुद्धा नसते. तर तिरंग्यावर काय लक्ष ठेवणार आहेत ते? सकाळी आले, ध्वजारोहण केलं, निघून गेले. तर कुठं होते, काय होते, यांचा तपास आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. जेही म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती काढली तर हा खूप मोठा अपराध आहे. ह्या अपराधाला माफी मुळीच नाही. या अपराधामुळे पूर्ण बॉडीसुद्धा सस्पेंड होऊ शकते, पूर्ण बॉडी घरी बोलू शकते. त्यात मी सुद्धा आहे. मी स्वतः एक ग्रामपंचायत सदस्य आहे, पण मी गावात नव्हतो, मी लग्नाला होतो. तरी मला मी जरी शिक्षेस पात्र आहे तरी मला ते शिक्षा मान्य आहे. परंतु हा निष्काळजीपणा पुन्हा कुठेतरी कुठल्या गावामध्ये व्हायला नको, म्हणून प्रशासनाने याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी मी काल संध्याकाळीच आमचे भुसावळ पंचायत समितीचे BDO साहेब यांना फोटो पाठवले आणि कॉलसुद्धा केला की आमच्या ग्रामपंचायतीवरती आतापर्यंत सुद्धा हा तिरंगा फडकतोय, उतरवला का गेला नाही, तुम्ही तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांना विचारा. त्यानंतर मी विस्तार अधिकारी साहेब, पंचायत समिती गौतम वाडे यांना सुद्धा कॉल केला. त्यांना सुद्धा मी सांगितलं की आमच्या ग्रामपंचायतीवरती ध्वज अजूनही फडकतोय, तुम्ही तुमच्या सरकारी कर्मचाऱ्यांशी बोला आणि त्यांना सांगा हा ध्वज उतरवायचा. पण सांगा म्हणून नुसतं हे मिटत नाही. तर ही चुकी पुन्हा घडायला नको, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यासाठी ही बातमी आम्ही प्रसारित करत आहोत. याच्यामध्ये माझा सुद्धा रगडा होणार आहे. मीच सांगितलं आणि मीच बातमी लावतोय, त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. माझं पद गेलं तरी चालेल, पण तिरंगाचा अपमान मी सहन करणार नाही, हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि याच्यातून तुम्हाला हाच संदेश द्यायचा आहे. मला पैशांचा, पदाचा मोह नाही, पण तिरंगाचा अपमान हा मी सुद्धा सहन करणार नाही. कारण मी मर्चंट नेव्हीमध्ये 2 वर्ष जॉब केलेला आहे. तिरंगाचं महत्त्व मला चांगल्यापैकी माहिती आहे आणि आमच्या गावातले फौजी पण आहे. म्हणून मी सांगतोय, प्रशासनाला माझी विनंती आहे, याच्यावरती कठोर कारवाई केलीच पाहिजे. आणि जर प्रशासनाने यांच्यावरती